गुड मॉर्निंग स्टुडंट. विद्यार्थी मित्र हो, आपण मागच्या तासामध्ये सार्वजनिक उत्पन्नाची साधने याविषयी चर्चा करत होतो. यामध्ये आपण सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणारं पहिलं साधन पाहिलं होतं, ते म्हणजे टॅक्स, कर. त्यानंतर सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणारं दुसरं साधन आपण पाहिलं होतं, ते म्हणजे शुल्क, फीस. त्यानंतर सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणारं तिसरं साधन पाहिलं आपण, सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारे उत्पन्न. याविषयी आपण सविस्तर चर्चा मागच्या तासांमध्ये केलेली आहे. आज आपण सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणारं पुढचं साधन पाहणार आहोत, ते म्हणजे दंड. सरकारला सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणारं जे साधन आहे त्यामध्ये दंड हे एक साधन आहे. फाईन, आपण इंग्लिशमध्ये त्याला फाईन म्हणतो, त्यालाच आपण मराठीमध्ये दंड म्हणतो. सुरुवातीला आपण दंड म्हणजे काय याचा अर्थ पाहूया. सरकारला दंड आकारल्यामुळे, म्हणजे सरकारने दंड आकारल्यामुळे सरकारला यापासून सुद्धा उत्पन्न प्राप्त होतं. मग हे उत्पन्न प्राप्त होत असताना दंड म्हणजे काय हे समजावून घेणं आपल्याला संयुक्तिक ठरेल. तर दंड म्हणजे काय? सरकारने कायद्याचं राज्य चालावं, कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून सर्वसामान्य काही नियम तयार केलेले असतात. त्या नियमांचं पालन सर्वांना करणं आवश्यक असते. सर्वांनी जर त्या नियमाचं पालन केलं तर सर्वांना व्यवस्थित जीवन जगता येते, कोणाच्याही हिताला बाधा पोहोचत नाही. म्हणून कायद्याचं राज्य चाललं पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत चालली पाहिजे. यासाठी सरकार सर्वसामान्य नियम किंवा कायदे करते आणि त्या नियमांचं पालन करावं लागतं प्रत्येक नागरिकाला. आणि त्या नियमांचं पालन जर केलं नाही तर ते नियम तोडल्यामुळं, त्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं त्या व्यक्तीवर किंवा त्या संस्थेवर दंड आकारला जातो. त्याला शिक्षा म्हणून दंड आकारला जातो. तर नियमांचं पालन न करणाऱ्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर किंवा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर सरकारद्वारे, प्रशासकीय यंत्रणेद्वारे दंड आकारला जातो. त्याला फाईन किंवा दंड असे म्हणतात. मग अशा प्रकारे नियमांचं पालन न करणाऱ्या व्यक्तीवर शिक्षा म्हणून दंड आकारला जातो. यापासून सरकारला काही उत्पन्न मिळतं.
त्यालाच म्हणतात दंड किंवा फाईन पासून मिळणारं सार्वजनिक उत्पन्न. सरकारला उत्पन्न प्राप्त करून देणारं दंड हे एक साधन आहे, परंतु त्या साधनाला फारसं महत्त्व प्राप्त होत नाही. उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून दंड या साधनाला फारसं महत्त्व प्राप्त होत नाही. कारण या साधनापासून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणं म्हणजे लोकांनी गुन्हे जास्त करावेत आणि त्यापासून आपल्याला उत्पन्न जास्त मिळेल असा त्याचा अर्थ होतो. हे गुन्हेगारी रोखण्यासाठी हा दंड आकारला जातो. मग त्या ठिकाणी दंड म्हणजे काय, तर कायद्याचं किंवा नियमांचं पालन न करणाऱ्या व्यक्तीवर शिक्षा म्हणून आकारलेली रक्कम याला आपण दंड असतो. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर शिक्षा म्हणून आकारलेली रक्कम त्याला आपण दंड असे म्हणतो. हे साधन उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून या साधनाला त्या ठिकाणी महत्त्व देता येत नाही. म्हणून हे साधन सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणारं जरी असलं तरी हे साधन उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टिकोनातून फारसं महत्त्वाचं मानलं जात नाही. आता दुसरी गोष्ट, दंड का आकारला जातो त्याचं उत्तर आहे कायद्याचं राज्य चालावं त्यासाठी सर्वसामान्य नियम केलेले असतात. त्या नियमांचं उल्लंघन कोणीही करू नये म्हणून दंड आकारला जातो. आणि ज्या लोकांनी या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे त्याला शिक्षा म्हणून दंड भरावा लागतो. आणि ज्या लोकांनी या नियमांचं उल्लंघन केलं, ज्यांनी दंड भरला, त्यांनी पुन्हा या नियमांचं उल्लंघन करू नये म्हणून दंड आकारला जातो. आणि एवढंच नाही, ज्या लोकांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे त्यांना शिक्षा म्हणून दंड भरावा लागलेला आहे याची माहिती संपूर्ण समाजाला व्हावी म्हणून दंड आकारला. मग हे दंड आकारल्यामुळं दंडाची रक्कम जी सरकारला मिळते, प्रशासकीय यंत्रणेला मिळते, त्याला दंडापासून मिळणारं सार्वजनिक उत्पन्न असे मानतात. मग दंड आणि कर यामध्ये काय साम्य आहे ते पाहू. दंड आणि दंडाची व्याख्या, दंडाची संकल्पना, दंड हे उत्पन्नाचं साधन आपल्याला नीट लक्षात यावं यासाठी आपण टॅक्स आणि फाईन, कर आणि दंड यामध्ये काय फरक आहे हे पाहावा लागेल. यामधील फरक अभ्यासताना टॅक्स अँड फाईन यामधला फरक अभ्यासताना त्यामध्ये समानता काय आहे हेही आपल्याला लक्षात येईल. तर कर आणि दंड यामध्ये जी समानता आहे ती म्हणजे सरकारने कर आकारला तर तो आपल्याला भरावाच लागतो. तसंच सरकारने जर एखाद्या व्यक्तीवर दंड आकारला तर त्याला तो दंड भरावाच लागतो. जसं सरकारने कर आकारल्यावर एखाद्या व्यक्तीने तो कर भरला नाही तर सरकार सक्तीने तो कर वसूल करू शकते, वसूल करते. अगदी त्याचप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेने नियमांचं उल्लंघन केल्यामुळे एखाद्या व्यक्तीवर दंड आकारला तर तो दंड
व्यक्तीला भरावाच लागतो आणि जर तो भरला नाही तर सरकार तो दंड सक्तीने वसूल करते. म्हणजे दंड आणि कर यामध्ये जर समानता काय आहे ती जर आपल्याला अभ्यासायची असेल तर त्यामध्ये सक्तीने वसुली ही एक समानता. सरकार कराचीही सक्तीने वसूल करू शकते, करही सक्तीने वसूल करू शकते आणि दंड सुद्धा सक्तीने वसूल करते. म्हणून कर आणि दंड यामध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे सक्तीने वसूल. आता दोन्हीमध्ये काय फरक आहे तो आपण पाहूया. कर आणि दंड, टॅक्स आणि फाईन यामधील समानता तर आपण पाहिली. आता यामधील असमानता, यामधील भिन्नता ही जर आपण पाहिली तर आपल्याला खरा दंडाचा अर्थ लक्षात येईल. करापेक्षा दंड कसा भिन्न आहे. दोन्ही साधनं सरकारला उत्पन्न मिळवून देणारे. करही सरकारला उत्पन्न मिळवून देते, दंडही सरकारला उत्पन्न मिळवून देते. पण कर आणि दंड यामध्ये काय फरक आहे तर ते म्हणजे दोन्हीचाही उद्देश भिन्न. कर आकारण्यामागे आणि दंड आकारण्यामागे उद्देश मात्र भिन्न. कर आकारण्यामागचा उद्देश काय असतो? कर आकारण्यामागचा उद्देश हा असतो की सरकारला उत्पन्न मिळावं, सरकारच्या उत्पन्नात वाढ व्हावी, सरकारचं उत्पन्न वाढावं या उद्देशाने कर आकारला जातो. सरकारला उत्पन्न मिळविणे हे कर आकारण्यामागचा उद्देश असतो. याउलट सरकारला उत्पन्न मिळविणे हा दंड आकारण्यामागचा उद्देश नसतो. दंड आकारण्यामागचा उद्देश हा असतो की गुन्हेगाराला शिक्षा करणे हा उद्देश असतो. सरकार दंड का आकारतात तर गुन्हेगाराला शिक्षा करणे या उद्देशाने कर आकारला जातो. आता दंड किती आकारला जातो हे आपल्याला पाहावं. सरकारने जे काही नियम केलेले आहेत, कायदे केलेले आहेत, त्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंड आकारला जातो. परंतु हा दंड आकारत असताना गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेतलं जातं. साधे आणि सौम्य प्रकारचे गुन्हे जर केले, साध्या आणि सौम्य प्रकारच्या नियमांचं उल्लंघन केलं, म्हणजे साधे आणि सौम्य प्रकारचे जर गुन्हे घडले तर त्या व्यक्तीवर कमी दंड आकारला, कारण ते साधे गुन्हे झालेले असतात, अनवधानाने गुन्हे झालेले असतात किंवा काही बाबीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गुन्हे झालेले असतात. असे जे असतात गुन्हे ते साधे गुन्हे किंवा सौम्य प्रकारचे गुन्हे असतात. उदाहरणार्थ लक्ष नसताना सिग्नल तुटणे, वाहतुकीचं सिग्नल तुटणे, लक्ष नसताना हा गुन्हा, किंवा जाणून बुजून जरी हा गुन्हा सिग्नल तोडण्याचा केला, हा साध्या किंवा सौम्य गुन्ह्यामध्ये येतो. म्हणून अशा गुन्ह्याला कमी फाईन असते. किंवा एखाद्या वाहनधारकाने त्या ठिकाणी पीयूसी काढलेली नाही, अनावधानाने त्याच्याकडून पीयूसी काढायची राहून गेली, त्याची मुदत संपल्याचं त्याला कळलंच नाही,
तर असे जे गुन्हे असतात ते सौम्य प्रकारचे गुन्हे असतात. अशा गुन्ह्यांना कमी दंड आकारला जातो. आणि या उलट जे मोठ्या प्रकारचे गुन्हे असतात, जे त्रासदायक गुन्हे असतात, जाणून बुजून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्यामुळे जे मोठमोठे गुन्हे केलेले असतात, तर त्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी असे गंभीर प्रकारचे गुन्हे व्यक्तीकडून, समाजातील व्यक्तीकडून केल्या जाऊ नये म्हणून अशा गुन्ह्यांवर जास्त दंड आकारला जातो. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण या तासामध्ये दंड म्हणजे काय, दंड का आकारला जातो, कोणत्या गुन्ह्यासाठी किती दंड आकारला जातो, आणि कर आणि दंड यामध्ये काय समानता आहे, आणि कर आणि दंड यामध्ये काय असमानता आहे, हे आपण या तासामध्ये पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.